नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राची खबरबातची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीने करूया. खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यावरनं भाजपमध्ये गदारोळ सुरू आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांचं राजीनामा सत्र सुरू आहे आणि त्यामुळे भाजपमध्ये सध्या मोठी अस्वस्थता निर्माण झाल्याचं समजतंय. या पार्श्वभूमीवर दिल्लीहून परतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी आज पहिल्यांदाच समर्थकांशी संवाद साधला. त्यांनी आपल्या लढ्याला धर्मयुद्धाचं स्वरूप दिलं असून कौरव पांडव युद्धाचा दाखला दिलाय. कौरव आणि पांडवांचं युद्ध थांबवण्याचा प्रयत्न पांडवांनी केला. मग मी कोण आहे? माझी इच्छा आहे की धर्मयुद्ध टळावं, कारण माझे सैनिक आडवे पडतायत, धारातीर्थी पडतायत, असं पंकजा यांनी म्हटलेलं आहे. धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न कोणी केला? कौरवांनी केला. जो चांगला असतो तो धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करून लोकांना धारातीर्थी पडू नये, लोकांना युद्धामध्ये जीव जाऊ नये, लोकांचं नुकसान होऊ नये हा विचार तेव्हाचे योद्धे करायचे. आताच्या नवीन काळातले आम्ही योद्धे आहेत. मी धर्मयुद्ध टाळायचा प्रयत्न तोपर्यंत करते जोपर्यंत शक्य आहे. कौरवांच्या सेनेमध्ये जेवढे लोक होते ना, ते मनाने पांडवांत होते आणि शरीराने त्यांच्या सेनेत होते. कळलं का तुम्हाला? कळलं का तुम्हाला? कळलं का तुम्हाला? त्यामुळे खूप लोक रथावर स्वार होते, ते त्याला शिव्या द्यायचे कर्णाला. म्हणजे असं होणार आहे, कौरव आणि पांडवांचं युद्ध असताना सारथी जे आहे ते सुद्धा त्यांच्या रथावर जे स्वार आहे ते सुद्धा त्यांच्या बरोबर मनाने नसतील अशी परिस्थिती येत असते. हो, अशी परिस्थिती येत असते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंकजा मुंडे यांच्या या सगळ्या प्रतिक्रियांवर नेमकं काय भाष्य केलंय पाहूया. वस्तुस्थिती आहे, भाजप हे बहुजनांचे चेहरे वापरतात आणि वेळ आलं आणि हा बहुजनांच्या हिताचं लढत असेल तर त्याला बाजूला करतात. असं चित्र आपण सातत्यानं पाहिलं. स्वतः गोपीनाथ मुंडेजी, आता तर त्या मुली आहेत, गोपीनाथ मुंडेजींचाही हाल या भाजप पक्ष ज्या गोपीनाथ मुंडेजींनी आणि खडसेने वाढवला, त्या खडसेंना आणि गोपीनाथ मुंडेजींना कसं त्यांनी दारोदारी केलं होतं हे चित्र आपण पाहतोय. त्याच्यामुळे भाजप हे बहुजन विरोधी पक्ष आहे, ओबीसी विरोधी पक्ष आहे, हे आपल्याला त्यांच्या कृतीमधून अनेकदा दिसते आहे. नाना पटोले यांनी नेमकं या संदर्भात काय म्हटलंय हे देखील आपण ऐकलं. मात्र मुंडे साहेबांनी आपल्याला राजकारणात आणलं हे सांगत असतानाच नेमकं कोणतं धर्मयुद्ध पंकजा मुंडे यांना टाळायचंय याबद्दल आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजपमधलं हे धर्मयुद्ध नेमकं कोणतं आहे, त्याचं स्वरूप नेमकं काय, कौरव कोण, पांडव कोण, या सगळ्या पंकजा मुंडे यांनी उल्लेख केलेल्या गोष्टींचा अर्थ नेमका काय, याचे अनेक तर्कवितर्क सध्या लढवले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात आता संबोधित करणार आहेत. आपण थेट तिकडेच जाणार आहोत. जे ॲथलीट्स टोकियो ऑलिम्पिक्समध्ये सहभागी होणार आहेत त्यांच्याशी पंतप्रधान मोदी संवाद साधणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हा पंतप्रधानांचा संवाद असेल. थोड्याच वेळात पंतप्रधानांचं हे संबोधन सुरू होणार आहे. टोकियो ऑलिम्पिकला आता अवघे काही दिवस उरलेले आहेत आणि ऑलिम्पिक्सच्या दृष्टीनं आपल्या भारतीय चमूचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला जात आहे. अनेक पदकांची अपेक्षा भारताला आहे आणि याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी टोकियो ऑलिम्पिक्समध्ये सहभागी होणाऱ्या ॲथलीट्सचा, खेळाडूंचा नेमका या सगळ्यामध्ये सहभाग कशा पद्धतीनं असावा, भारताला जी पदकांची अपेक्षा आहे त्याबद्दल आणि सोबतच त्यांचं मनोधैर्य उंचावण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करतील, त्यांना संबोधित करतील. थोड्याच वेळात हे संबोधन, हा संवाद सुरू होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान या सगळ्या खेळाडूंशी, ॲथलीट्सशी संवाद साधतील.
या संवादादरम्यान पंतप्रधान नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. विधि मंत्री श्री किरण रिजिजू जी, माननीय खेल मंत्री श्री मानिक जी, भारतीय ओलंपिक संघ के प्रेसिडेंट एवं सेक्रेटरी माननीय विधि एवं न्याय मंत्री और पूर्व में खेल मंत्री रहे आदरणीय श्री किरण रिजिजू जी, युवा कार्य एवं खेल राज्य मंत्री श्री निशित प्रमाणिक जी, खेल फेडरेशन अधिकारी एवं प्रतिनिधि, खिलाड़ी मित्रों और देश कार्यक्रम एवं खेल राज्य मंत्री श्री निशित प्रमाणिक जी, खेल फेडरेशन अधिकारी एवं प्रतिनिधि, खिलाड़ी मित्रों और देश भर से जुड़े हुए खिलाड़ियों के परिजन, भाई और बहनों, मैं यूथ अफेयर्स और खेल मंत्रालय की ओर से आदरणीय प्रधानमंत्री जी का सहर्ष स्वागत करता हूं, अभिनंदन करता हूं, जिन्होंने हर परिस्थिति में हमेशा देश का मार्गदर्शन किया है और आज भी विशेष रूप से टोक्यो ओलंपिक में जा रहे हमारे खिलाड़ियों का मनोबल बढ़ाने, उनका मार्गदर्शन करने और आशीर्वाद देने के लिए हमारे बीच उपस्थित हुए हैं। आदरणीय प्रधानमंत्री जी, मैं आपका विशेष रूप से धन्यवाद करना चाहता हूं कि आपने मुझे युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय की जिम्मेदारी दी है। मैं यहाँ पर उपस्थित सभी ऑफिसर्स, कोच स्टाफ, स्पोर्ट्स स्टाफ को भी धन्यवाद देना चाहता हूँ, जिन्होंने हमारे खिलाड़ियों की तैयारी में कोई कमी नहीं छोड़ी, जिसके बलबूते हमारे यहाँ प्रतिभावान प्लेयर्स टोक्यो ओलंपिक्स में देश का प्रतिनिधित्व करने जा रहे हैं। आपके आदेश पर खेल मंत्रालय ने किसी तरह की कोई कमी खिलाड़ियों की सुविधा में नहीं रखी है। टॉप स्कीम से लेकर डीजीसाई से लेकर खेल मंत्रालय ने हर तरह से प्रयास किया है कि हमारे खिलाड़ियों को सुविधाएं मिलें। माननीय प्रधानमंत्री जी, खेल एक ऐसा क्षेत्र है जो बिना किसी भेदभाव, जाति, धर्म, समुदाय के बंधन के 130 करोड़ भारतीयों को एकता के सूत्र से जोड़ता है। देश के 22 राज्यों से 18 खेलों के 126 एथलीट्स टोक्यो ओलंपिक्स में 130 करोड़ भारतीयों का प्रतिनिधित्व करेंगे। माननीय प्रधानमंत्री जी, आपकी खेल के प्रति अभिरुचि, खेलों को बढ़ावा देने की आपकी कार्यशैली, आपके द्वारा खिलाड़ियों को दिया गया प्रोत्साहन हमेशा सराहनीय और प्रेरणादायक रहा है। कोरोना महामारी जैसी विषम परिस्थितियों के दौरान भी आपने खिलाड़ियों का मनोबल नहीं गिरने दिया और समय समय पर आपने खिलाड़ियों से वार्तालाप करके उनका मार्गदर्शन भी किया है और उन्हें जोश से सरोबार भी किया है। जैसा कि हम सब जानते हैं, हाल ही में आपने समस्त देशवासियों से टोक्यो ओलंपिक्स जाने वाले खिलाड़ियों का मनोबल बढ़ाने के लिए चीयर फॉर इंडिया का आह्वान भी किया था और मैं आपके ध्यान में लाना चाहता हूं, देश भर के कोने कोने, लेह लद्दाख से लेकर कन्याकुमारी तक, गुजरात से लेकर अरुणाचल तक लोग सेल्फीज भी खींच रहे हैं, डाल भी रहे हैं, खिलाड़ियों का मनोबल भी बढ़ा रहे हैं। और आज जब आप इस कार्यक्रम के माध्यम से शुरुआत करेंगे, कल से पूरे देश के लोग हमारे ओलंपिक खिलाड़ियों को अपना आशीर्वाद, योगदान, सहयोग देने के लिए और चीयर करने के लिए एकजुट हो जाएंगे। आपके ही इस प्रयासों की वजह से समस्त भारत में ओलंपिक्स के प्रति जागरूकता एवं लगाव और बढ़ गया है। मैं मानता हूं कि आपके कुशल नेतृत्व से हमारे खिलाड़ी अपना परचम लहराने और देश को मेडल दिलाने में जरूर कामयाब होंगे और इस ओलंपिक्स में हमारे खिलाड़ी अपना सर्वोच्च प्रदर्शन करेंगे। मैं अंत में इतना ही कहूँगा सभी खिलाड़ी भाई और बहनों को, जब आप जा रहे हैं तो देखिए, देश के प्रधानमंत्री जी आपसे बात करके आपका मनोबल बढ़ा रहे हैं। एक ही संदेश देना चाहता हूँ, साथ तुम्हारे पूरा देश, बस तुम आगे बढ़ते जाना। भारत माँ का यही संदेश
टोक्यो ओलंपिक में मेडल जीत कर आना। एक बार फिर माननीय प्रधानमंत्री जी का बहुत बहुत आभार, अभिनंदन, धन्यवाद, और सभी खेल संघों का और सभी खिलाड़ियों का बहुत बहुत धन्यवाद। जय भारत, जय हिंद। मैं भारतीय ओलंपिक संघ के अध्यक्ष श्री बत्रा जी से संबोधन करने का अनुरोध करता हूं। ऑनरेबल प्राइम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी जी, ऑनरेबल स्पोर्ट्स मिनिस्टर श्री अनुराग ठाकुर जी, ऑनरेबल लॉ एंड जस्टिस मिनिस्टर श्री किरण रिजिजू जी, ऑनरेबल मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर स्पोर्ट्स श्री निशित परमानिक जी, dear athletes and officials, it is an honor and privilege for every member of Indian contingent कि वह टोक्यो जाने से पहले अपने देश के प्रधानमंत्री जी से शुभकामनाएं और आशीर्वाद लें। I would like to share with the honorable Prime Minister कि हमारा जो डेलीगेशन टोक्यो जा रहा है उसमें 67 मेल एथलीट्स, 52 फीमेल एथलीट्स, 58 टीम ऑफिशियल्स, 43 ऑल्टरनेट एथलीट्स एंड अदर ऑफिशियल्स और 8 कंटिंजेंट स्टाफ, टोटल हमारा कंटिंजेंट 228 का है। भारत के एथलीट 85 मेडल पॉसिबिलिटीज पर compete करेंगे टोक्यो ओलंपिक्स में। सर, भारत का पहला कंटिंजेंट 17 जुलाई 2021 को भारत से टोक्यो के लिए जाएगा, जिसमें 90 एथलीट्स और ऑफिशियल्स होंगे। भारत के एथलीट्स और ऑफिशियल्स जो विदेश में ट्रेन कर रहे हैं वह डायरेक्टली वहीं से टोक्यो जाएंगे। नेशनल स्पोर्ट्स फेडरेशन, मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेयर्स एंड स्पोर्ट्स अथॉरिटी इंडिया एंड मिशन ओलंपिक सेल ने जो पिछले 5 साल में सपोर्ट किया है एथलीट्स का ट्रेनिंग के लिए, इंडियन ओलंपिक एसोसिएशन इन सब का तहे दिल से धन्यवाद करना चाहती है। I would also like to credit all our athletes who have personified the meaning of true sports person spirit as they have faced difficult circumstances with courage, determination and intense focus to achieve their goals. Honorable Prime Minister sir, भारत का पूरा जो टोक्यो जा रहा है is looking up to you, sir, and the example you have set for us to forge ahead on our path to achieving excellence for India. इस विषय में I am confident that your best wishes will go a long way in adding to the motivation of our athletes as they compete to bring glory to our country. I conclude by conveying my sincere thanks to all present here today for showing their support and best wishes to the athletes and officials representing India in the Tokyo Olympics. May our athletes feel the strength and prayers of every Indian citizen cheering from them for their homes. Thank you, Honorable Prime Minister, sir. Thank you, everyone. Jai Hind. अब मैं टोक्यो जाने वाले एथलीट से रिक्वेस्ट करूंगा। एका ब्रेकची वेळ झाली आहे, बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आता खेळाडूंना थेट संबोधित करतायत। थेट जाऊया तिकडे। के बीच आप संतुलन कैसे बना रही हैं? सर, उम्मीदें तो है, लेकिन सबसे ज्यादा उम्मीदें खुद से होती है और हम यहीं पे फोकस कर रहे हैं कि जितना भी ध्यान है अपने प्रैक्टिस पे हो और कैसे मुझे परफॉर्म करना है, इस चीज पे मैं सर ज्यादा फोकस कर रही हूँ। चलिए, आपको बहुत बहुत बधाई कि आपने विषमताओं में हार नहीं मानी। आपने चुनौतियों को ही ताकत बना लिया है और मैं देख रहा हूं कि स्क्रीन पर मुझे आपके परिवारजन भी दिखाई दे रहे हैं। मैं उनको भी नमस्कार करता हूं। देश को पूरा भरोसा है कि आप ओलंपिक में भी ऐसे ही देश का गौरव बढ़ाएगी। आपको मेरी ढेर सारी शुभकामनाएं। थैंक यू सर। आइए हम अब प्रवीण कुमार जाधव जी से बात करते हैं। प्रवीण जी नमस्ते। नमस्ते सर। हाय, कसे काय? बरा है सर। राइट। प्रवीण जी, मुझे बताया गया कि आपकी ट्रेनिंग पहले एथलीट बनने के लिए हुई थी। हाँ आज सर। आप ओलंपिक में तीरंदाजी के लिए देश को रिप्रेजेंट करने जा रहे हैं। ये बदलाव कैसे हुआ? सर, पहले मैं एथलेटिक्स करता था, तो मेरा सिलेक्शन गवर्नमेंट के एकेडमी में एथलेटिक्स के लिए हुआ। तो वहाँ के कोच थे, तो मेरा बॉडी थोड़ा कमजोर था उस टाइम, तो वो बोले कि आप
दूसरे गेम में अच्छा कर सकते हो। तो उसके बाद मुझे आर्चरी गेम दिया गया, तो उसके बाद मैंने अमरावती में आर्चरी गेम कंटिन्यू किया। अच्छा, और इस बदलाव के बावजूद भी आप अपने खेल में कॉन्फिडेंस और परफेक्शन कैसे लाए? सर मेरा एक्चुअली घर से इतना मतलब अच्छा नहीं है, मतलब थोड़ा फाइनेंशियल कंडीशन ठीक ठीक नहीं है। तो मेरे सामने मुझे आपके पता, माताजी पिताजी दिख रहे हैं मुझे, मैं उनको हाँ भी सर, नमस्कार करता हूँ। हाँ तो हाँ, प्रवीण बताइए। मुझे पता था घर जाके मुझे भी मजदूरी करनी पड़ेगी, इससे अच्छा तो यहाँ मेहनत करके आगे कुछ अच्छा करना है, इसलिए मैंने इसमें कंटिन्यू किया। देखिए, आपके बचपन के कठिन संघर्ष के बारे में काफी जानकारी ली है, और आपके माता पिता ने भी, यानी जिस प्रकार से पिताजी दिहाड़ी मजदूरी से लेकर आज देश का प्रतिनिधित्व करने तक की यात्रा बहुत प्रेरणादायी है। और ऐसे कठिन जीवन आपने बिताया है, लेकिन लक्ष्य को कभी अपने आंखों के सामने से हटने नहीं दिया। आपके जीवन के शुरुआती अनुभवों ने चैंपियन बनने में आपकी क्या मदद की? सर जहाँ मुझे खुद कम मतलब लगता था कि यहाँ थोड़ा ज्यादा मुश्किल है, वहां मैं यही सोचता था कि अभी तक जितना भी किया, अगर यहाँ हार मान जाऊंगा तो सब कुछ खत्म हो जाएगा, इससे अच्छा कि ज्यादा और कोशिश करके इसको सफल करना है। प्रवीण जी, आप तो एक चैंपियन है ही, लेकिन आपके माता पिता भी मेरी दृष्टि से चैंपियन है। तो मेरी इच्छा है कि माता पिता जी से जरा बात करूं मैं। नमस्कार जी। नमस्कार। आपने मजदूरी करते हुए अपने बेटे को आगे बढ़ाया, और आज आपका बेटा ओलंपिक में देश के लिए खेलने जा रहा है। आपने दिखा दिया कि मेहनत और ईमानदारी की ताकत क्या होती है। अभी आप क्या कहना चाहेंगे? प्रवीणला अजून पुढे जावं, खेळून प्रवीणच्या पाठीमागे 4 मुली आहेत ते सुद्धा त्यांनी जाऊन पुढे प्रवीण सारखं ऑलिम्पिक घेऊन यावं. वाह प्रकृती बरी आहेत ना? हा बरे. बरी है। देखिए, आपने साबित कर दिया है कि अगर कुछ करने की चाह हो तो परेशानियां किसी को रोक नहीं सकती। आपकी सफलता से ये भी स्पष्ट हो गया कि ग्रास रूट स्तर पर अगर सही चयन हो तो हमारे देश की प्रतिभा क्या नहीं कर सकती। प्रवीण, आपको बहुत बहुत शुभकामनाएं हैं मेरी, और फिर से एक बार आपके माता पिताजी को भी प्रणाम है। और जापान में जमकर खेलिएगा। अच्छा, अब हम नीरज चोपड़ा जी से बात करेंगे। नमस्ते सर। नीरज जी, आप तो भारतीय सेना में हैं, और जी सेना सर। के ऐसे कौन से अनुभव है, जो अनुभव, वो कौन सी ट्रेनिंग है जिसने आपको खेल में इस मुकाम तक पहुंचने में मदद की? सर देखो, मेरा शुरू से ही एक था कि मुझे भारतीय सेना बहुत पसंद थी, और मैं 5-6 साल खेला। उसके बाद मुझे भारतीय सेना ने ज्वाइन करने के लिए बोला, तो मुझे काफी खुशी हुई। फिर मैंने भारतीय सेना को ज्वाइन किया, और उसके बाद से मैं अपना गेम में फोकस कर रहा हूँ। और भारतीय सेना मुझे जितनी फैसिलिटी और जो मुझे चाहिए, और जो भारत सरकार सब कुछ मुझे प्रोवाइड कर रहे हैं, और मैं अपना पूरा मन लगा के मेहनत कर रहा हूँ। नीरज जी, मैं आपके साथ साथ आपके पूरे परिवार को भी देख रहा हूं। आपके परिवार को भी मैं प्रणाम करता हूं। नीरज जी, मुझे ये भी बताया गया है कि आपको इंजरी हो गई थी, लेकिन फिर भी आप इस साल अपने राष्ट्रीय रिकॉर्ड बना दिया है। आपने अपना मनोबल, अपनी प्रैक्टिस को, ये सब कैसे संभाले रखा? मैं मानता हूं सर कि जो इंजरी है वो एक स्पोर्ट्स का पार्ट है। तो जो मैंने 2019 में काफी मेहनत की थी, उस साल वर्ल्ड चैंपियनशिप आपको स्पोर्ट्स की इंजरी में भी स्पोर्ट्स पर स्पिरिट दिखता है।
सर क्योंकि हमारा यही सफर है, कुछ साल का हमारा करियर होता है और हमको अपने आप को मोटिवेट करना होता है। तो मेरा 1 साल इसकी वजह से खराब हो गया था क्योंकि मैंने तैयारी काफी की थी वर्ल्ड चैंपियनशिप के लिए और एशियन चैंपियनशिप के लिए, लेकिन इंजरी की वजह से वो उसमें दिक्कत होगी। फिर मैंने अपना पूरा फोकस ओलंपिक पे किया और अब दोबारा से कम बैक किया अच्छे से। मैंने फर्स्ट कंपटीशन खेला, उसमें ही ओलंपिक क्वालिफाई कर दिया था। उसके बाद फिर कोरोना की वजह से ओलंपिक पोस्टपोन हो गया, तो फिर अपनी तैयारी कंटिन्यू रखी सर, और फिर उसके बाद जो दोबारा से कंपटीशन खेल ले और फिर अपनी बेस्ट करके नेशनल रिकॉर्ड किया। और अभी भी सर पूरी मेहनत कर रहे हैं, कोशिश कर रहे हैं कि जितना अच्छा हो सके उतना बढ़िया करके आए ओलंपिक में। नीरज जी, बहुत अच्छा लगा आपसे बात करके। मैं एक महत्वपूर्ण बात आपसे कहना चाहता हूं, आपको अपेक्षाओं के बोझ तले दबने की जरूरत नहीं है। आप अपना 100% दीजिए, बस यही मिजाज, बिना किसी दबाव के पूरा प्रयास कीजिए। मेरी आपको बहुत शुभकामनाएं हैं और आपके माता पिता को भी प्रणाम है। आइए द्युति चंद से बात करते हैं। द्युति जी नमस्ते। ऑनरेबल प्राइम मिनिस्टर नमस्ते। द्युति जी, आपके तो नाम का ही अर्थ है चमक। द्युति का मतलब ही होता है आभार, और आप खेल के जरिए अपनी चमक बिखेर भी रही है। अब आप ओलंपिक में छा जाने के लिए तैयार हैं। इतनी बड़ी प्रतियोगिता तो आप कैसे देखती हैं? पहले तो आपको ये बता देती हूँ, मैं एक वीवर्स फैमिली से बिलोंग करती हूँ। मेरी फैमिली में 6 सिस्टर 1 ब्रदर, मम्मी डैडी को 9 मेंबर। जब मेरे घर में लड़की से लड़की पैदा होते जाते थे, गांव वाले ने मेरी मम्मी को हमेशा क्रिटिसाइज करते थे कि इतना लड़की क्यों पैदा कर रहे हैं। तो बहुत गरीब फैमिली थे, खाने के लिए भी डैड नहीं था, और मेरे पापा का इनकम भी बहुत कम ही था। मन में यही आपके माताजी पिताजी मेरे सामने हैं जी। तो मेरा मन में वही था कि मैं अच्छा खेलूंगी तो देश के लिए नाम रोशन करूंगी, गवर्नमेंट सेक्टर में मुझे जॉब मिल जाएगा, और जॉब में जो पगार रहेगा इसमें मेरा फैमिली का सिचुएशन बदल सकती हूँ। तो आज स्पोर्ट्स के वजह से आज मैंने बहुत कुछ बदला है मेरी लाइफ को, मेरी फैमिली को। और मैं धन्यवाद दूंगी आपको और मेरे उनसे सीएम नवीन सर को, डॉक्टर अक्षय सामंत सर को, जिन्होंने मुझे हमेशा सपोर्ट किया है। आपके इसकी टीम के माध्यम से मुझे बहुत कुछ मिला है। सीएम नवीन सर भी मुझे बहुत मदद किया है, और किसका डॉक्टर अक्षय सामंत सर भी मुझे बहुत सपोर्ट किया है। मेरा हमेशा मेरे लाइफ में तो कंट्रोवर्सी रहता है। आपके टीवी माध्यम से एक बार मदद से पता होंगे आपको कि कितना चैलेंज करके कितना दिक्कत करके मैं आज यहाँ तक पहुंची। मेरा मन में वही है, मैं जो साथ में ओलंपिक जाऊंगी, सेकंड ओलंपिक जाना है, टोक्यो ओलंपिक ईयर में भी पार्टिसिपेट किया था 36 ईयर के बाद 100 मीटर में पीटी समिति के बाद। अभी सेकंड टाइम ओलंपिक जा रही हूँ। मेरे साथ में हमेशा हिम्मत तो लेके जाऊंगी, मैं डरूंगी नहीं इधर, क्योंकि इंडिया का कोई महिला कमजोरी नहीं है। महिला आगे ही बढ़ते रहेगी इंडिया में, और महिला लोग आगे ही बढ़ते के देश का नाम रोशन करेंगे। मैं जैसे हिम्मत के साथ ओलंपिक में खेलूंगी और देश के लिए मेडल लेने के लिए कोशिश करूंगी। द्युति जी, आपकी वर्षों की मेहनत का फैसला कुछ ही सेकंड में होना होता है। हार और जीत में पलक झपकने भर की देर होती है। इसका सामना करना कितना मुश्किल होता है? बेसिकली 100 मीटर में देखने तो आसान है, 10-11 सेकंड में खत्म हो जाता है, लेकिन इसको प्रिपरेशन करने से साल भर लग जाता है। बहुत सारा मेहनत करना पड़ता है। एक 100 मीटर भागने के लिए हमको 10 बार रिपीटेशन लगाना पड़ता है। बहुत सारा जिम एक्सरसाइज, बहुत सारा स्विमिंग पूल एक्सरसाइज करना पड़ता है, और हमेशा चैलेंज की तरह लेना पड़ता है कि वो ब्लॉक स्टार्ट में आपको थोड़ा सा मिल जाएंगे तो आपको डिस्क्वालीफाई करके निकाल देंगे। तो हर चीज को ध्यान देकर हमको रनिंग करना पड़ता है। नर्वस तो रहता है मन में, डर भी आता है, लेकिन मैं हिम्मत के साथ लड़ाई करती हूँ। जैसे मेरा पर्सनल लाइफ में हिम्मत के साथ लड़ाई करके आ रही हूँ, तो ऐसे हमेशा 100 को हिम्मत के साथ चैलेंज के साथ लड़ाई करके मैं रनिंग करती हूँ, और इसमें अच्छा टाइम भी करती हूँ और देश के लिए मेडल भी लाती हूँ। द्युति जी, आपने देश के लिए बहुत से रिकॉर्ड बनाए हैं। देश को उम्मीद है कि आप इस बार ओलंपिक पोडियम पर जरूर अपनी जगह बनाएगी। आप निर्भीक होकर खेलों में भाग लीजिए। पूरा भारत अपने ओलंपिक खिलाड़ियों के साथ है। मेरी आपको बहुत शुभकामनाएं और आपके माता पिता को विशेष प्रणाम। आइए अब हम आशीष कुमार जी से बात करते हैं। आशीष जी,
नमस्कार। आपके पिता राष्ट्रीय स्तर के कबड्डी खिलाड़ी थे और आपके परिवार में कई खिलाड़ी रहे हैं, आपने बॉक्सिंग क्यों चुनी? पंतप्रधान मोदींचा हा संवाद ऑलिम्पिकला जाणाऱ्या खेळाडूंशी असाच सुरू राहणार आहे। एक ब्रेक आपल्याला घ्यायचा आहे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण याच संवादाकडे येणार आहोत। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आगामी टोकियो ऑलिम्पिकसाठी रोईंग खेळाडू दत्तू भोकनळ याची तयारी सुरू होती, मात्र अचानक दत्तूला सराव शिबिरातून हटवण्यात आल्याचा गौप्यस्फोट त्यानं केलाय। त्यानंतर दत्तू गावी आलेला आहे। दत्तू स्वतःचा फिटनेस कायम राहावा याकरता स्वतःही सराव करतोय, मात्र त्याचबरोबर तो इतर तरुणांनाही मोफत ट्रेनिंग देतोय। दत्तू ज्या तरुणांना ट्रेनिंग देतोय त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी। दत्तू भोकनळ याने देशाला गोल्ड मेडल मिळवून दिलेलं होतं, मात्र आता त्यांनी काही कारणास्तव मिलिटरीचा राजीनामा दिलेला आहे आणि शिवाय फेडरेशनने त्याला सराव करण्यास मनाई केलेली। त्याच्यामुळे तो आता आपल्या गावी येऊन शेती करतोय। शिवाय आपल्यासारखे आणखी मुलं घडावे, त्यांनी देशासाठी खेळावं यासाठी तो काही मुलांना रोईंगची ट्रेनिंग पण देत आहे। माझ्यासोबत अशीच मुलं आहे जे दत्तू भोकनळकडे ट्रेनिंग घेत आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचे स्वप्न काय आहे। काय म्हणाल? दत्तू भोकनळ हे आम्हाला अतिशय फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे ते ट्रेनिंग देत आहे आणि आमची पण इच्छा आहे की त्यांच्यासारखं नावलौकिक करावं, पण त्यांच्यावरती आता थोडा म्हणजे अन्याय झालेला आहे, तर त्यांना योग्य ते न्याय मिळवून दिला पाहिजे अशी पण आमची इच्छा आहे आणि तरुण पिढीला पण म्हणजे त्यापासून प्रोत्साहन मिळेल। तू काय रोईंगपटू होण्याची काय इच्छा झाली तुझी? कारण दत्तू दादा यांनी एकदम लहानपणापासून खूप कष्ट घेतले आणि त्या कष्टातून इतक्या उच्च स्तरावरती गेले। उच्च स्तरावरती जाऊन बी त्यांच्यावर इतकं म्हणजे असा गुन्हा दाखल होतो आहे, ही एक शोकांतिका आहे। म्हणजे दत्तू भोकनळ यांनी आपल्या भारत देशासाठी जेव्हा गोल्ड मेडल आणलं तेव्हा आम्हाला या खेळाची आवड आणि गोडी निर्माण झाली। भविष्यात आम्हाला पण अशी इच्छा आहे की आम्ही देशासाठी एक गोल्ड मेडल घ्यावं। आता दादांनी आम्हाला आर्गोमीटर पण आणून दिलं आहे आणि वेट ट्रेनिंग सगळं जिमचं सामान आम्हाला उपलब्ध करून दिलं इथून आणि आम्ही दररोज ती ट्रेनिंग घेतो। सकाळी 4 वाजता घेतो आणि संध्याकाळी 6:30 वाजता। मला रोईंगमध्ये गोल्ड मेडल आणायचं आहे आणि दादाला न्याय मिळावा असं मला वाटतं। एकूणच हे जे नवीन पिढी आहे याला दत्तू भोकनळ हा ट्रेनिंग देतोय। चांगले रोईंगपट्टू पुन्हा निर्माण व्हावे यासाठी तो झटतोय, मात्र जो दत्तूवर अन्याय झालेला आहे याची खंत या मुलांमध्येही आहे। जर दत्तूवर अन्याय होऊ शकतं तर आमच्यावर होईल का असा प्रश्न देखील हे तरुण उपस्थित करीत आहे। बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, तळेगाव रोही, तालुका चांदवड। महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। नागपूरमधल्या VNIT संस्थेच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागानं एक मोठं संशोधन केलेलं आहे। कलिंगडाच्या बियांपासून इंजिनिअरिंग विभागानं हे संशोधन केलंय। बियाणांपासून तयार केलेल्या कंपोनंटचा वापर सिमेंटच्या बांधकामात केल्यास त्यात 22% अधिक मजबूती येते असा दावा या संशोधनामधून करण्यात आलेला आहे आणि सोबतच त्यांनी तयार केलेल्या संशोधनाचा वापर सिमेंटच्या डागडुजीसाठी केल्यास त्याचे सकारात्मक परिणाम समोर आल्याचंही सांगण्यात आलेलं आहे। सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग आणि PhDची विद्यार्थिनी स्निग्धा भातुंगे यांनी हे संशोधन केलेलं आहे। नेमकं हे संशोधन कसं करण्यात आलं, संशोधनाची नेमकी काय वैशिष्ट्ये आहेत हे जाणून घेतलं आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। नागपूरच्या VNIT कॉलेजच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाने एक संशोधन केलेलं आहे। जर का तुम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये कलिंगडाच्या बिया वापरल्या तर कन्स्ट्रक्शनामध्ये आणखी मजबूत येते। सोबतच डागडुजीच्या कामामध्ये देखील या संशोधनाचा खूप मदत होणार आहे। याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत डॉक्टर मधुवंती लाटकर मॅडम आहे, जे या विभागाच्या प्राध्यापक आहे आणि सोबतच ज्या विद्यार्थ्यांनी या संशोधनामध्ये मदत केली ते विद्यार्थी देखील आपल्यासोबत आहे। सुरुवातीला तर आपण मॅडमकडनं समजून घेऊ की नेमकं हे संशोधन काय आहे आणि ते कशाप्रकारे कन्स्ट्रक्शनच्या कामामध्ये मजबूती आणते। मॅडम, तुमचं खूप खूप अभिनंदन। मला सांगा की नेमकं हे संशोधन काय आहे आणि या संशोधनातून कशा प्रकारे मग पुढे भविष्यामध्ये फायदा होणार आहे? आम्ही असा विचार केला की युरियाज आणखी कुठून आपल्याला घेता येईल, मिळवता येईल, तर काही बियांमध्ये झाडांच्या युरियाज असतं
तर मग त्याच्यामध्ये आम्हाला सर्वात चांगलं वापर कोणत्या बियांचा करायचा, तर सर्वात चांगल्या आम्हाला त्यातल्या त्यात कलिंगडाच्या बिया योग्य वाटल्या. कारण एकतर म्हणजे त्याच्यात युरियस भरपूर असतं आणि दुसरं म्हणजे ज्या निकृष्ट दर्जाच्या कलिंगडाच्या बिया असतात कमी प्रतीच्या, ज्या खाल्ल्या जात नाहीत, ज्या फेकण्यात येतात किंवा ज्या फॉडर म्हणून वापरल्या जातात, ते आपण वापरू शकतो. मग त्या वापरून आम्ही संशोधन केलं आणि आम्हाला रिझल्ट चांगले मिळाले. आता आम्ही 2 प्रकारे संशोधन केलं. एक म्हणजे आम्ही जेव्हा कॉन्क्रीट आणि मॉर्टर कास्ट करतात त्याच वेळेला त्या कलिंगडाच्या बिया आणि इतर रसायनं जे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे ते वापरून एक असं मिश्रण तयार केलं आणि ते आम्ही पाण्याऐवजी वापरलं. ते सस्पेन्शन असं पातळचं. आणि मग आम्ही बघितलं की 28 दिवसांनी आम्ही त्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आणि वॉटर ॲब्सॉर्प्शन कपॅसिटी बघितली, तर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ 22% वाढली होती आणि वॉटर ॲब्सॉर्प्शन कपॅसिटी 19% कमी झाली होती. म्हणजे हे तुम्ही नॉर्मल कॉन्क्रीटची जेव्हा आम्ही त्याची हे केली तेव्हा कम्पॅरिझन केली तेव्हा मग आम्हाला म्हणजे आणि इतरही ड्युरेबिलिटी टेस्ट आम्हाला चांगल्या मिळाल्या. म्हणजे समजून घ्यायचं असेल सामान्य प्रेक्षकांना तर थोडं समजून सांगा. त्या दृष्टीने मी आता तुम्हाला सांगते. दुसरं आमचं असं होतं, दुसरी स्टेप अशी होती की जर इमारतींमध्ये ज्या भेगा पडतात त्या बुजवता येतील का याने, तर त्याच्यात सुद्धा आम्हाला यश मिळालं. एकदा मला एक सांग, तू 4-5 वर्षापासून यावर काम करताय, याचा थोडा अनुभव सांग आणि एकंदरीतच काय वाटतं तुला की या संशोधनाचा युटिलाइज जर का सामान्य लोकांना किंवा इंडस्ट्रीला करायचा असेल तर कशा प्रकारे होऊ शकतो? मला काय वाटतं की आम्ही जसं मॅमनी सांगितलं की आम्ही बॅक्टेरियावर पण काम केलेलं आहे, पण तेच होतं की बॅक्टेरिया ऑन फील्ड ॲप्लिकेशनसाठी यूज करणं जरा कठीण असतं. त्याच्यासाठी एक सेपरेट युनिट बांधण्याची वगैरे गरज पडू शकते. तर संशोधन करता करता आमच्या लक्षात आलं की बियांमध्ये युरियस भरपूर प्रमाणात आहे. तर या बिया यूज करून आम्ही फक्त कॉन्क्रीट किंवा मोर्टारची स्ट्रेंथच नाही तर त्यांच्यात निर्माण झालेल्या क्रॅक्स पण बुजवू शकतो. आणि ज्याही मार्केटमध्ये दुसरे सीलंट्स म्हणता येईल किंवा इपॉक्सीज पण वापरल्या जातात या भेगा बुजवण्यासाठी, तर यांच्या कम्पॅरिझनमध्ये या बिया खूप स्वस्त आहेत आणि एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहे. मला एक सांगा की विशेष करून आपल्याकडे डागडुजी संदर्भातल्या अनेक समस्या शासनाला फेस कराव्या लागतात, मग महानगरपालिका असो किंवा राज्य सरकारचे वेगवेगळे विभाग असो, तर काय डागडुजी संदर्भात काही लिमिटेशन आहे का की किती सेंटीमीटरच्या किंवा किती मोठ्या डागडुजी आपण करू शकतो किंवा कोणत्याही ठिकाणी याचा वापर करता येऊ शकतो? 80 ते 85% मला खात्री वाटते की ऑन फील्ड व्हॅलिडेशन, जसं तुम्ही म्हणता इमारतींच्या बांधलेल्या मोठ्या मोठ्या भेगा यांनी बुजतील का, तर मला असं वाटतं प्रयोगशाळेतल्या निकषांवरनं की बुजतील. पण बांधकामाविषयीचं हे संशोधन केलेलं आहे VNIT संस्थेनं आणि याच संशोधनाबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत स्निग्धा भातुंगे आहेत सध्या. स्निग्धा, आपलं खूप खूप स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. ज्या संशोधनाबद्दल आपण सध्या बोलतो आहोत ते कलिंगडाच्या बियांपासनं त्याचा वापर केला जाणार आहे आणि खूप चांगलं कंपोनंट त्याचं तयार करून त्याचा वापर आता येत्या काळात होऊ शकणार आहे. मात्र ही कल्पना नेमकी सुचली कशी? कलिंगडाच्याच बिया का, इतर फळांच्या बिया का नाही, असा देखील प्रश्न अनेकांना पडू शकतो. तर यामागची एकंदरीतच कॉन्सेप्ट काय होती, कशा पद्धतीचं तुमचं संशोधन होतं, या सगळ्या प्रोसेसबद्दल स्निग्धा काय सांगाल? सगळ्यात आधी तर जसं मॅमनी सांगितलं की यात मेन प्लेयर असतं युरियस एन्झाईम, आणि आम्ही यावर आधीही संशोधन केलेलं आहे आणि त्यात आम्ही बॅक्टेरिया वापरला. पण मी सांगितल्याप्रमाणे मॅमनी सांगितल्याप्रमाणे की बॅक्टेरियाचे काही लिमिटेशन्स असतात. मग काही लिटरेचर सर्वे केल्यानंतर कळलं की काही बियांमध्ये पण भरपूर प्रमाणात युरियस असतं आणि त्यात आहेत आणि आम्ही त्याच्यावरही संशोधन केलेलं आहे. पण कलिंगडाच्याच बिया का, कारण या खाण्यासाठी कमी वापरल्या जातात, म्हणजे या फूड कॅटेगरीमध्ये थोड्या खाली येतात. म्हणजे बाकी सोयाबीन, पंपकिन सीड्स असल्याही काही बिया आहेत ज्यात भरपूर प्रमाणात असतं. आणि ज्या बिया लोअर क्वालिटीच्या आहेत, ज्या आपण वेस्ट करणार आहे किंवा फॉडर म्हणून यूज करणार आहे, त्या बिया वापरून आम्ही हे संशोधन केलेलं आहे आणि आता मला रिझल्ट भरपूर चांगले मिळाले. स्निग्धा, रिझल्ट्स बद्दलच बोलूया. नेमके हे ऑब्झर्वेशन्स काय होते? ही प्रोसेस ज्या वेळेला तुम्ही सुरू केली, कोणकोणत्या मुद्द्यांचा तुम्ही एकंदरीतच विचार केला की या गोष्टी जर आपण पाळल्या किंवा त्याची प्रोसेस आपण व्यवस्थित केली तर कदाचित रिझल्ट्स चांगले येऊ शकतात? ऑब्झर्वेशन्स काय होती आणि आता जे रिझल्ट्स तुम्हाला मिळालेत, फरक नेमका किती आहे आणि यामधनं नेमका किती बदल होऊ शकतो येत्या काळात पूर्ण बांधकाम प्रक्रियेमध्ये? आम्ही
सुरुवातीला तर हे जे आहे कलिंगडाचं जे सस्पेन्शन तुम्हाला दाखवलेलं आहे ते डिरेक्टली मिक्सर म्हणजे कॉन्क्रीट मिक्स मध्ये टाकलं आणि त्याच्याने मग आम्ही रिझल्ट जेव्हा कम्पेअर केले तर 28 दिवसांची जी स्ट्रेंथ आहे बिया मिक्स केलेल्या कॉन्क्रीटची ती जवळपास 22% जास्त होती कन्व्हेन्शनल साध्या, आणि वॉटर ऍब्सॉर्प्शन कपॅसिटी जी आहे ती 19% कमी होती साध्या कॉन्क्रीट. तर या सगळ्या ज्या स्ट्रेंथ एनहान्समेंट म्हणता येईल हे सगळं करण्यासाठी मार्केटमध्ये अनेक ऍडमिक्चर्स असतात, केमिकल ऍडमिक्चर्स असतात, पण केमिकल ऍडमिक्चर्स ऍज इट्स नेम सजेस्ट की ते फुल्ली केमिकली लोडेड असतात आणि त्यांच्या प्रोडक्शन मध्ये एन्व्हायरमेंटवर खूप स्ट्रेस पडतो, खूप पोल्युशन होतो, वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन, सगळ्या प्रकारचे पोल्युशन्स होतात. तर मला वाटतंय की आमच्या टीमचं जे हे रिसर्च आहे ते जर वापरात आलं तर हे एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटीसाठी खूप फायद्याचं ठरेल. बिलकुल. स्निग्धा, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि तुमच्या या संशोधनाबद्दलची माहिती दिलीत त्याबद्दल. तुमच्या इतरही अनेक संशोधनांना अशाच प्रकारचं यश मिळो अशी आपण अपेक्षा करूया. आपण पाहिलं कशा पद्धतीनं कलिंगडाच्या बिया येत्या काळात बांधकामासाठी वरदान ठरू शकतात, त्याबद्दलचं जे संशोधन आहे ते देखील आता झालेलं आहे. तसे दावा देखील केला गेलेला आहे की तब्बल 22% जे बांधकाम आहे ते आणखी मजबूत करता येऊ शकतं, जी डागडुजी आहे ती देखील व्यवस्थित करता येऊ शकते. या सगळ्या संशोधनानंतर बांधकाम क्षेत्राला याचा निश्चितपणे फायदा होईल अशी अपेक्षा करूया. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह बातम्यांसह महाराष्ट्राच्या खबरबात या विशेष बातमीपत्रात वेळ झाली आता इथंच थांबण्याची. नमस्कार.